आज हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाने चमत्कारिकरित्या विजय मिळवलाय। सगळीकडे चर्चा असताना, हरियाणात नकारात्मक वातावरणाची चर्चा असताना सुद्धा भाजपने जवळपास 50 जागांवरती आघाडी घेतली आहे। या हरियाणाच्या यशामध्ये खूप मोठा वाटा पक्ष संघटनेचा आहे आणि वर्षभरापूर्वीपर्यंत एक मराठी नाव हे हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन सांभाळत होतं। अर्थातच आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे। विनोदजी, तुम्ही काय सांगाल, हरियाणामध्ये आज असा चमत्कारिक आणि अनाकलनीय असा विजय भारतीय जनता पक्षाला मिळतोय, तुम्ही या यशाचं रहस्य काय मानता? नाही, मुळात हरियाणामध्ये भाजप पराभूत होईल, काँग्रेस जिंकेल खूप मोठ्या मार्जिनने, हे काही सेफॉलॉजिस्ट असतील, काही सर्वेज असतील, यातनं आलं होतं। लोकसभेला असा सर्वे बीजेपी बद्दल आला होता की आम्ही खूप जागा जिंकू, पण दोन्ही लोकसभेला आणि आता याच्या विधानसभेला हे सर्वे कसे सपशेल खोटे ठरले। आता भाजप हरियाणात का जिंकलं तर क्रमांक 1 मोदीजींचं नेतृत्व, त्यांचं नाव हा एक मुद्दा आहेच। दुसरं मला असं वाटतं की ज्यावेळी नवीन मुख्यमंत्री सैनी आले, ते नायब सैनींनी गेल्या 7-8 महिन्यात ज्या वेगवेगळ्या योजना आणल्या, त्यामुळे हरियाणातल्या माणसाला त्याचं खूप मोठं अपील आहे त्या ह्याच्यामध्ये। आणि तिसरं, 10 वर्ष सरकार राहिल्यानंतर कधी कधी कार्यकर्त्यांमध्ये तो उत्साह नसतो त्या मंत्र्याविषयी, त्या आमदाराविषयी, तर याला थोडंसं हलवावं लागतं आणि कार्यकर्त्याच्या माध्यमातून तुम्ही जनतेकडे पोचता। आणि तो कार्यकर्ता गेल्या 2-3-4 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्याला वेगळ्या पद्धतीची प्रेरणा देत जे ॲक्टिवेट केलं गेलं संघटना म्हणून, मग भाजप असेल, भाजपच्या विचाराच्या बाकी संघटना असेल, या सगळ्यांनी मिळून बूथवरच्या मतदाराला मतदान केंद्रापर्यंत न्यायचं काम केलं। आणि मला वाटतं हा संघटित शक्तीचा विजय असं नक्की म्हणता येईल। तुम्ही हरियाणाचे प्रभारी होतात पक्ष संघटनेचे, अगदी वर्षभरापूर्वीपर्यंत तुमच्याकडे हरियाणाची जबाबदारी होती। असं तुम्ही काय केलं या पक्ष संघटनेत? आज सगळीकडे चर्चा आहे ती पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि वेगवेगळ्या कन्सल्टन्सी कंपन्यांमध्ये कोण काम करणार, किंवा पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यात एक मरगळ दिसली होती अनेक ठिकाणी। हरियाणात मात्र तसं चित्र दिसलं नाहीये, तर असं तुम्ही तिथे तुमचा अनुभव काय, तुम्ही काय केलं होतं? मला असं प्रामाणिक वाटतं की भाजपचा कार्यकर्ता ज्यावेळी भाजपच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त व्हायचं तेव्हाही तो जोरात काम करायचा, कारण तो भावनिक आहे, तो इमोशनल आहे आणि त्याला केवळ मला काहीतरी मिळेल म्हणून मी करेन असा तो नसतो। त्याच्या डोळ्यासमोर काही वेगळं उद्दिष्ट असतं, पण सत्ता आल्यानंतर इतकी कामाची गर्दी वाढते की त्यात हा जो आपलेपणा आहे, ओलेपणा, तो कुठेतरी जातो। आणि त्या राज्याचा प्रभारी म्हणून मी ज्यावेळी गेली 2 वर्ष काम करत होतो, त्यात प्रामुख्याने तिथली लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ता यांच्यामध्ये कसं एक चांगलं वातावरण राहील आणि अनौपचारिक, मी दर दिवाळीला काही करून तिथल्या आमदारांनी त्यांच्या विधानसभेतल्या 200-250 कार्यकर्त्यांना सहकुटुंब दिवाळी फराळाला बोलवलं पाहिजे। त्या ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते असतील, त्यांच्या घरातल्या विशेष गोष्टी किंवा एखादी वाईट घटना असेल तर त्यात त्यांची इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे। अशा गोष्टीवर थोडा जरा जास्त जोर दिल्याने मला वाटतं ते चांगलं पॅचअप राहिलं आणि त्याचा उपयोग नक्की कार्यकर्त्याचा उत्साह वाढण्यामध्ये होतो। एक आकडे जे आले होते मतदानाच्या टक्केवारी संदर्भातले, त्यामध्ये फरीदाबाद, गुडगाव हा जो पट्टा आहे, ज्या ठिकाणी भाजपचा मतदार होता, तर तिथे मतदानाची टक्केवारी घटलेली दिसली होती। काही ठिकाणी भाजपने उमेदवार बदलले होते, तिथेही मतदानाची टक्केवारी कमी झाली होती। या सगळ्याचा अन्वयार्थ असा लावला जात होता की भाजपचा मतदार हा बाहेर पडत नाहीये, तर तुम्ही नेमकं काय, म्हणजे तुमचं अनालिसिस काय याबद्दल? नाही, मुळात काँग्रेस आणि काँग्रेसला सपोर्ट करणाऱ्या मीडियाला असं वाटत होतं की जे नरेटिव्ह लोकसभेला चाललं ते पुन्हा इथे चालेल। ते या निवडणुकीत सिद्ध झालं की एक नरेटिव्ह एकदाच चालू शकतं, पुन्हा चालू शकत नाही। आणि ते मी संविधान बदलणार, आरक्षण घालवणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यातल्या पूर्णतः गेल्या। दुसरं, जिथे मतदान कमी झालं, मला असं वाटतं की तिथे मतदान स्वतःहून जो मतदार बाहेर पडायला पाहिजे तो बाहेर पडणार नाही। त्यामुळे आम्ही जी रचना लावून बाहेर काढला मतदार, तो आमचा मोठ्या संख्येने आला। आमची मताची टक्केवारी, जी मतं गेल्यावेळी आम्हाला होती ती मतं आम्हाला यावेळी पण मिळालेली आहेत, पण काँग्रेसची मतं बाहेर पडली नाहीत आणि याचा फटका काँग्रेसला झाला।
तिथे खूप मोठ्या प्रमाणावर जातीय चर्चा झाली की जाट जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर नाराज आहे असं म्हटलं जात होतं. भाजपनी पूर्ण ओबीसी बहुल आणि ओबीसी एके ओबीसी असा एक अजेंडा राबवला असंही म्हटलं गेलं. तुम्ही काय पाहता, खरोखर असं घडलंय त्या ठिकाणी? ओबीसींनीच सगळ्या भाजपला मतदान केलंय, जाटांनी पूर्णपणे पाठ फिरवली असं वाटतंय? नाही, मला असं वाटत नाही. आता विश्लेषण आम्ही काढतो, अनेक ठिकाणच्या अशा जागा आहेत की जिथे जाट बहुल मतदार आहेत, तिथे सुद्धा आम्ही आलेलो आहोत. पण आता विघ्नेश फोगाट ज्या जिंकल्या तर त्या 25-30 हजारांनी जिंकतील असं वाटत होतं, इतका जाट पाठिंबा त्यांना मिळेल. पण तिथे त्यांच्यासमोर जो दुसरा उमेदवार उभा होता भाजपचा, तर मी त्याला फक्त 5,500 मतं कमी पडली त्यांच्यापेक्षा. त्यामुळे मला वाटतं की जाट एकतर्फा आता ह्या सगळ्यांबरोबर आहे आणि आता भाजप विरोधी आहे असं कुठेही वातावरण नव्हतं. ज्या ठिकाणी मिळायचं त्या ठिकाणी मिळतं. पण कधी कधी निवडणूक असं होतं की एखादा समाज एखाद्या पक्षाला जास्त देतो, एखादा समाज दुसऱ्या पक्षाला जास्त देतो. ते गणित तर नेहमीच होत असतं. पण सगळ्याच जाटांनी किंवा सगळ्याच ओबीसीनी काँग्रेसला विरोध केला की यांनी केला असं काही नाही. थोड्याफार प्रमाणात असतं, पण भाजपला सगळ्या समाजाची मतं मिळाली. आणखीन असं म्हटलं जातं की जेव्हा तिसरा गडी येतो तेव्हा भाजपचा फायदा होणार असतो, असं एक गृहीतक गेल्या काही वर्षांपासून भारतीय राजकारणात फिट झालेलं आहे. आणि यावेळी आम आदमी पक्ष असेल किंवा जसं तुम्ही विनेश फोगाट यांचं उदाहरण दिलं, कदाचित तिथे आम आदमी पक्षाच्या WWE फेम जर तिथे चॅम्पियन पैलवान नसत्या तर कदाचित तुमचा उमेदवार जिंकला असता. मग कुठेतरी तिसरे गडी जे येतात त्यांचं नुकसान भाजपला पण होतंय असं दिसतंय. असं होतंच ना. अनेक वेळा ज्यावेळी भाजपकडे येणारी मतं जी आहेत ती, आता जसं बिहारमध्ये प्रशांत किशोर एक नवीन डेव्हलप झालं आहे, तर ते अशा भाजपच्या मतदारांमध्ये कुठेतरी सेन मारावी हा तिथे लालूचा प्रयत्न यादवांचा नक्की असणार. तसं केजरीवालांचं या ठिकाणी हेच होतं. म्हणजे काँग्रेसने केजरीवालांबरोबर युती का नाही केली, तर युती न केल्यामुळे केजरीवाल सगळे उमेदवार उभे करतील आणि ती जे भाजपची मतं खातील त्यामुळे, कारण केजरीवाल स्वतः बनिया आहेत त्यामुळे त्यांना बनिया मतं मोठ्या प्रमाणात मिळतात, तर ती भाजपची मदत तिकडे जातील आणि आपला उमेदवार निवडून येईल, हे त्यांचं गणित होतं जे चुकलं. जम्मू काश्मीराच्या निवडणुका झाल्या, 370 नंतरची पहिली निवडणूक आहे. इथे कुठेतरी भारतीय जनता पक्षाला जम्मूतही अपयश, किंवा जो 2014 साली भाजप 25 जागा आणि अगदी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला जम्मू काश्मीरात 2015ला, तो आता अचानकपणे आपल्याला दिसतोय की कुठेतरी मागे फेकला गेलाय. जम्मूतलं तुमचं वोट शेअर जे वोट बेस जो आहे तो हल्लाय, काही गडबड झाली असं वाटतंय? नाही, मला वाटतं की आमच्या 28-29 जागा आहेत, गेल्या वेळेपेक्षा जागा जास्त वाढल्याच आहेत. असं की मुळात काश्मीर घाटीमध्ये तर काही जागा वाढणार नाहीत, पण तिथेही यावेळी चांगली मतं पडली आहेत भाजपला. त्यामुळे आम्हाला अपेक्षा ही होती की नॅशनल कॉन्फरन्स आणि तिथले दुसरे जे 2 पक्ष आहेत त्याच्यामध्ये काही जागा जर वेगवेगळ्या आल्या तर त्यातलं कोणाला तरी बरोबर घेऊन तिथे सरकार बनवता आलं असतं. पण तिथे नॅशनल कॉन्फरन्सला चांगला पाठिंबा जम्मू काश्मीरच्या जनतेने दिला आहे, तर त्यांचं सरकार तिथे बनेल आणि स्वाभाविकपणे लोकशाहीमध्ये तुम्हाला या गोष्टी स्वीकारायला लागतात. पण कुठेही भाजपचं काही कमी झालं आहे असं अजिबात नाही. वेगवेगळ्या काश्मीर घाटीतल्या 3 पक्षांमध्ये PDF आणि याचे जे व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही, हे मात्र वास्तव आहे. तुम्ही भाजपच्या पक्ष संघटनांच्या कार्यक्रमांमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावता, प्रचार सभांमध्ये असता, तर या सगळ्यात आता यावेळी असं एक म्हटलं जात होतं की हरियाणात जसा भाजपचा पराभव व्हायला दिसतोय तसं नरेंद्र मोदी त्यातून बाजूला जात आहेत आणि भाजप येते किंवा बाकी नेत्यांना पुढे केलं जाते. खरोखर तुम्हाला काय वाटतंय, नरेंद्र मोदींची भूमिका या निवडणुकीमध्ये नव्हती हरियाणामध्ये जे म्हटलं जाते किंवा जे दिसत होतं तसं? मला असं वाटतं की जितक्या सभा गेल्या निवडणुकीत आम्ही घेतल्या होत्या तेवढ्या सभा यावेळी आम्ही घेतल्या. त्यावेळी जागा आम्ही सभा कमी घेतल्या, जम्मू काश्मीरला किंवा हरियाणात कमी घेतल्या असं काही नाही. एक प्लॅन आम्ही असा बनवला होता की कधी कधी मोठ्या सभांचं एक प्रेशर येतं खाली आणि मग सगळी यंत्रणा विस्कळीत होते. आणि यावेळी आमचं ती यंत्रणा बूथ पातळीवर सतत कामाला राहील यावर जोर होता आणि त्यामुळे सभांची संख्या ही अशा पद्धतीने आखली होती की जिथून माननीय मोदींचा संदेश प्रॉपर जाईल, तो खालपर्यंत पोहोचेल, तेवढ्या सभा घेतल्या. अवास्तव सभांचं आग्रह आम्ही कुठल्या उमेदवाराला करू दिला नाही. स्वाभाविक आता हरियाणाच्या विजयाचे परिणाम हे देशभरातल्या भविष्यातल्या निवडणुकांवर होतील. आणि पुढचा प्रश्न अर्थातच महाराष्ट्राबद्दल आहे की महाराष्ट्रामध्ये पण हा पॅटर्न आता असाच्या असा हरियाणा राबवला जाईल, कारण परिस्थिती सारखी दिसते. तिथे जसं जाट मतांबद्दल बोललं जात होतं तसा महाराष्ट्रात मराठा समाज आहे त्याच्याबद्दल बोललं जाते, तर की तो भाजपच्या विरोधात जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला वाटतंय की महाराष्ट्रामध्ये पण असा सेम पॅटर्न तुम्ही राबवणार आणि यशस्वी व्हाल?
नाही, मुळात महाराष्ट्रामध्ये जे शरद पवार साहेब किंवा उद्धवजी आणि काँग्रेसच्या नेत्यांना वाटत होतं की संविधान बदलणार, आरक्षण जाणार, हे नरेटिव्ह आपण लोकसभेला चालवलं होते, आपण पुन्हा इथे चालू, हरियाणात पण चालतं असं वाटलं होतं, पण ते चाललं नाही. हे आल्यामुळे आता जरा त्यांचे थोडे धाबे दणाणले असतील. प्लस मला असं वाटतं की एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांनी ज्या काही योजना, विशेषतः लाडकी बहीण योजना जी आणली आहे, त्या योजनेतनं जवळजवळ 2,80,00,000 महिलांना 1,500 रुपये महिन्याचे 3 महिने मिळाले, पुढेही मिळणार आहेत. आणि आता याच वेळी शरद पवार साहेबांसारखे सिनियर राजकीय नेते काय म्हणतात की ही योजना आणल्यामुळे बाकी योजनांना पैसे जात नाही आहेत. याचा अर्थ महाविकास आघाडी सरकार आलं तर ते लाडकी बहीण योजना बंद करतील आणि बाकीच्या योजनांना तो पैसा ट्रान्सफर करतील. आता कुठल्या महिलेला चालेल की माझी ही योजना बंद व्हावी? त्यामुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रातल्या माय भगिनी मतं देतील असं मला अजिबात वाटत नाही. पण तरीही आम्ही हरियाणाच्या विजयामधून आमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, पण तो फाजील आत्मविश्वास होता कामा नये. ग्राउंड लेवलला काम करणं याला पर्याय नाही आणि ते महाराष्ट्र भाजपचे कार्यकर्ते कामाला लागलेत असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न असा की तुम्ही स्वतः विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते राहिलात आणि यावेळेस हरियाणात एक प्रामुख्याने दिसलं की राहुल गांधी भाजपचं नाव कमी घेत होते, थेट आरएसएसचं नाव घ्यायचे. म्हणजे हमारी लढाई आरएसएस से है या ये आरएसएस के लोग है, ये आरएसएस का अजेंडा है, उसको रोकना है. तर हे ज्यावेळी ते म्हणत होते त्याकडे तुम्ही कसं पाहता, याचा परिणाम काय झाला आणि त्यांना यश मिळालंय की त्याचा त्यांना फटका बसला आणि महाराष्ट्रात पण असं करण्याचे प्रयत्न होऊ शकतात? मला मुळात संघ काही प्रत्यक्ष राजकारणात नाही, पण राहुल गांधींना अल्पसंख्याक समाजाला खुश करायचं असतं आणि त्यात जर आपण संघाला काही म्हटलं, मोदींना काही म्हटलं तर त्याचा फायदा होतो असं त्यांना वाटतं. त्यामुळे सातत्याने संघाचं नाव ओढत होते. महाराष्ट्रात सुद्धा शरद पवार साहेब नेहमी संघ आणि अशा गोष्टी खूप वेळा आणतात, त्यांचा हा प्रयत्न त्या ठिकाणी राहील. पण मला वाटतं ते जितकं एवढं बोलतील तितकं चांगलं आहे की आमचा गाव पातळीवरचा स्वयंसेवक जो असतो तो अधिक जोमाने कामाला लागतो, त्याचा आम्हाला उपयोगच होतो. तर आपल्या सोबत होते विनोद तावडे, ज्यांनी हरियाणाच्या विजयाची अनेक रहस्य किंवा सूत्र उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत सूदसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.